पापलेटची मुंडी, शेपट्या असं माशांचे प्रकार उठले की त्याचं आम्ही कालवण बनवतो. तर पापलेटची मुंडी आणि शेपट्यांचं कालवण खूपच टेस्टी लागतं, अतिशय चवदार लागतं. खरोखर करून बघा तुम्ही. मस्तपैकी तेलामध्ये कांदा आणि टमाटर मस्त फ्राय करून घेतलेलं आहे, त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याचबरोबर हे पापलेटच्या मुंड्या आहेत, शेपट्या आहेत, अशा माशांचे जे प्रकार असतात ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर त्यामध्ये हळद आणि घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे, थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली आहे, हळद टाकली, मीठ टाकलं आणि खोबरं कोथिंबीरचा मसाला टाकलेला आहे. खोबरं आणि कोथिंबीर वाटून घेतले, फक्त 2 चम्मचच टाकलेले आणि ह्या मुंड्या आणि शेपटे माशांचे टाकून मस्तपैकी गदागदा हलवून घेतले. त्यांना थोडंसं हलवून घ्या, थोडंसं शिजून द्या आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून मस्तपैकी झाकण ठेवून थोडा वेळ कढवून घेतलं. झालं आपलं माशाचं कालवण.